फिरणं म्हणजे फक्त ठिकाणांना भेट देणं नसतं, तर त्या फिरण्यातून तुम्हाला मिळालेल्या आठवणी आणि अनुभव हेही तितकेच महत्त्वाचे असतात. नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मंडळी, कोकण म्हणजे स्वर्ग आणि माझा जन्म स्वर्गात झाला आहे. अशीच एका स्वर्गातील जागा पाहायला आता आपण चाललो आहोत. ज्या ठिकाणी आपण चाललो आहोत तिथे आम्हाला लवकर पोचायचे होते, म्हणून आम्ही पहाटेच निघालो. कारण माझा तर काही नाही, मी तर निवांत बसलेली असते, पण ड्राईव्ह मात्र विशालला करायचं असतं आणि मला ड्राईव्ह करता येत नाही. पहाटे निघालो तर थोडं थांबत थांबत गेलो तरी वेळेत पोचू, असं तसं म्हणणं होतं. ज्या ठिकाणी चाललो आहोत, चला त्या ठिकाणाचं नाव तुम्हाला मी सांगूनच टाकते. आपण चाललो आहोत श्री हरिहरेश्वर मंदिर. बऱ्याच अशा चित्रपटांचं शूट तिथे झालेलं आहे, त्यामुळे बऱ्याच चित्रपटांमध्ये हे मंदिर तुम्ही पाहिलं सुद्धा असेल. वळणावळणाच्या रस्त्यांमुळे विशालचं डोकं दुखायला लागलं होतं, तरी त्यातल्या त्यात थोडा आराम तर त्याला मिळाला, कारण आम्ही अर्धा प्रवास हा बोटीने केला. म्हणजेच हरिहरेश्वरला जाताना आम्ही मुंबई गोवा हायवे मार्गेच गेलो. मग विशालने असं ठरवलं की हरिहरेश्वरसाठी फेरी बोट घेऊ आणि मग कोस्टल रोडनेच हरिहरेश्वरला पोहोचू. आता तर असं आमचं ठरलंच होतं. मग काय, आम्ही स्वतःला आणि गाडीला फेरी बोटमध्ये टाकलं आणि निवांत बसलो. बोटीला धडकणाऱ्या लाटांचा आवाज, चारी बाजूला पाणी, समोर हिरवे गार आणि उंच असे डोंगर, गार वारा, या सर्वांचा अनुभव घेत घेत आम्ही आमचा प्रवास करत होतो. जवळजवळ 10 ते 15 मिनिटाचा हा आमचा बोटीचा प्रवास होता. तर मंडळी, असा प्रवास करून आम्ही हरिहरेश्वरला पोचलो. गाडी पार्किंगला लावली आणि मंदिराच्या दिशेकडे चाललो. पार्किंग पासून ते मंदिरात जाण्यापर्यंतचा रस्ता हा 10 मिनिटाचा आहे. मंदिराच्या दिशेने जाताना बरेचसे असे स्टॉल सुद्धा आहेत, जिथे काय आपल्याला पाहिजे असेल तर आपण घेऊ शकतो. आम्ही पहाटे लवकर निघाल्यामुळे आम्ही ठरवलेल्या वेळेतच पोचलो, त्यामुळे जास्त गर्दी नव्हती आणि बऱ्यापैकी जसं आम्हाला शूट करायचं होतं, जसं आम्हाला तिथे दर्शन घ्यायचं होतं, त्या प्रकारे आम्ही दर्शन घेऊ शकलो. मंदिराच्या गेटच्या अगदी समोरच या दादांचं स्टॉल आहे. त्या स्टॉलवर मी ओटी घेतली. नॉर्मली जर आपण कोणत्याही मंदिरात गेलो तर तिथे एक नारळाची ओटी असते, पण मला एक गोष्ट कळली नाही की इथे 2 नारळ होते आणि 2 नारळाची ओटी त्यांनी मला दिली. मला काहीच समजलं नाही, पण मी आता तिथे तशी कदाचित प्रथा आहे 2 नारळाची, तर मग आम्ही तीच ओटी घेतली 2 नारळाची आणि मग आम्ही ती घेऊन देवळात गेलो. जसं की तुम्हाला माहीत आहे, मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी प्रत्येक मंदिरात आता एक असे नियम आहेत की तिथे शॉर्ट्स किंवा वेस्टर्न कपडे अलाउड नाही आहेत. तिथे तुम्हाला नॉर्मल ड्रेसेस किंवा साडी वगैरे नेसूनच किंवा ड्रेस घालूनच तिथे जावं लागतं. बरेचसे असे मंदिर आहेत, आपल्यालाही ती समज आहे, त्यामुळे मी तर अशी रिक्वेस्ट करेन की तुम्ही जर कोणत्या मंदिरात जाता तर तुम्ही वेस्टर्न कपडे वेअर न करता आपले जे नॉर्मल इंडियन वेअर आहेत, म्हणजे साडी किंवा ड्रेसेस असेच घालून जा. मंदिराच्या आत किंवा मंदिराच्या गाभाऱ्यात फोटोज किंवा व्हिडिओज अलाउड नाही आहेत, त्यामुळे आम्ही मंदिराच्या बाहेर राहूनच मंदिराचं थोडं शूट केलं, फोटोज वगैरे काढले आणि त्यानंतर मंदिरात गेलो. जसं की तुम्हाला माहीतच असेल, देशात एकूण 108 तीर्थक्षेत्र आहे आणि हरिहरेश्वर हे त्यातले प्रमुख तीर्थक्षेत्र मानले जाते. हरिहरेश्वर हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात वसलेले एक पवित्र तीर्थस्थान आहे आणि हे स्थान दक्षिण काशी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे.
हरिहरेश्वर मंदिराचे बांधकाम 1723 मध्ये पहिल्या बाजीरावाने केले होते. हे मंदिर हरी म्हणजेच विष्णू आणि हर म्हणजे शिव या दोन्हींचा संगम आहे असेही म्हटले जाते. मंदिराच्या परिसरात कालभैरवाची आणि माता योगेश्वरीचे देऊळ आहेत. सिद्धिविनायक मंदिर, हनुमान मंदिर आणि विष्णुपद सुद्धा आहे. मंदिरात एक स्वयंभू शिवलिंग सुद्धा आहे. मंदिराच्या परिसरात जे कालभैरवाचे मंदिर आहे ते अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मंदिराच्या परिसरात 4 टेकड्या आहेत ज्यांना ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी आणि पार्वती असेही म्हणतात. देवाचे दर्शन झाल्यानंतर तुम्हाला मंदिराभोवती एक प्रदक्षिणा घालावीच लागते. ती प्रदक्षिणा जर तुम्ही नाही घातलीत तर ते मंदिर तुमचं दर्शनच अर्धवट मानलं जातं. ती प्रदक्षिणा 3 किलोमीटर आहे. चक्क झालात ना? हो बरोबर ऐकलात. ती प्रदक्षिणा 3 किलोमीटर म्हणजेच एकूण 150 पायऱ्या तुम्हाला अर्धे चढून आणि अर्ध्या उतरून अशी ती प्रदक्षिणा घालावी लागते. पण ही प्रदक्षिणा घालताना अजिबात कंटाळा येणार नाही, कारण ते प्रवास करतानाच, ती प्रदक्षिणा घालतानाच तुम्हाला असे काही सुंदर दृश्य दिसतील ना की तुम्ही स्वतःला हरवून बसाल. जसं आमचं झालं. सुरुवातीला जेव्हा मी पायऱ्या चढली तेव्हा मला असं वाटलं अरे बापरे एवढी प्रदक्षिणा घालावी लागेल. पण जेव्हा उतरत्या पायऱ्या आल्यात ना तेव्हा लिटरली ते जे सुंदर व्ह्यू होतं ना, मी स्वतःला हरवून बसली. इतकं सुंदर दृश्य होतं. उतरत्या पायऱ्या आणि त्या दोन्ही बाजूला जे डोंगर होते आणि त्यामधून जो रस्ता, समोर समुद्र, हा जो व्ह्यू होता ना तो इतका सुंदर व्ह्यू होता की एक क्षण असं वाटत होतं की ते तासनतास बसून राहावं. अगदी डोळे दिपवून टाकणारे हे वातावरण आणि दृश्य आहे, जिथे घेऊन आपण इतके रिलॅक्स होतो ना, आपलं माइंड इतकं रिलॅक्स होतं ना की मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. तुमच्यासारखी मी पण ही जागा चित्रपटांमध्ये, रील्समध्ये जास्त पाहिली आहे. बघताना तर आनंद व्हायचाच. मला पण असं वाटायचं अरे मी अशा ठिकाणी कधी जाणार. पण आज मी इथे आली आहे ना तर तो बघण्याचा जो आनंद होता ना त्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त आनंद मला आज इथे येऊन होतो आहे. कारण मी प्रत्यक्षात इथे फिरते आहे आणि इथला अनुभव घेते आहे. इथलं एक एक दृश्य, या डोंगराला जो शेप आहे आणि इतकं असं वाटतं की कोणीतरी कोरीव काम केलं आहे ना, लिटरली असा हा डोंगर आहे. इतकं सुंदर वाटतं आणि खूप छान फील होतं जेव्हा पण तुम्ही इथे 5 मिनटं जरी बसलात ना तरी खरंच एक थेरपी मिळेल आपल्याला. असं इकडचं वातावरण आहे. असं म्हणतात की समुद्राला जेव्हा भरती असते तेव्हा त्या समुद्राचं पाणी लिटरली या डोंगराला येऊन आदळतं. इतपत त्या समुद्राच्या लाटा अगदी उंच आणि मोठ्या असतात. त्यामुळे त्यावेळेस तिथे कोणालाही सोडत नाही किंवा तिथे फिरण्यास मनाई आहे. आम्ही दुपारच्या वेळेस पोचलो, पण त्यावेळेस काही भरती नव्हती, त्यामुळे आम्हाला मनसोक्त फिरता आलं आणि छानपैकी सगळं काही नीट पाहता आलं. जर आम्ही भरतीच्या वेळेस गेलो असतो तर कदाचित आम्हाला असं खाली उतरून असं तिथे फिरता आलं नसतं, कारण भरती एवढी असते की त्या लाटा खूप वरपर्यंत पोचतात. मंडळी, हरिहरेश्वर हे माझ्या बकेट लिस्टमध्ये तर होतं, पण आमच्या यावेळेसच्या प्लॅनमध्ये नव्हतं. अचानक भयानक हा प्लॅन ठरला आणि आम्ही निघालो. एका दिवसात केलेली ही तयारी आहे. हा व्हिडिओ 1 जानेवारी 2026चा आहे. नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या दर्शनाने व्हावे, चांगली व्हावी म्हणून आम्ही इथे हरिहरेश्वरला काही प्लॅन नसताना निघून आलो. असं म्हणतात ना, घडायच्या ज्या गोष्टी असतात त्या घडतातच. म्हणजे कधी कधी आपण न ठरवता
आपल्याला काही न माहिती असतं आपण एखाद्या ठिकाणी जाऊन पोचतो, तसं झालं आमचं. अचानक आम्ही इथे आलो काय. आणि एक इन्सिडेंट आमच्या बरोबर इकडे असा घडला की आम्ही इथे फिरत असताना अचानक डॉल्फिन दिसले आणि लोक इतकी वेड्यासारखी त्या डॉल्फिनच्या मागे पळायला लागले. मला नाही माहीत, मी तर इथे पहिल्यांदाच आलेली, पण इथे रोज येत असतील किंवा नसतील काहीही आयडिया नव्हती. पण नवीन वर्षाची सुरुवात अगदी दमदार झाली असे तर मी म्हणू शकते. कारण आम्हाला एक नाही तर जवळजवळ मी 7 ते 8 डॉल्फिन्स आणि एक भला मोठा कासव त्या दिवशी पाहिला, जो मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. या पाण्यात जर नीट निरखून बघाल तर तो डॉल्फिन तुम्हाला दिसतोय का, असे डॉल्फिनच्या खूप साऱ्या जोड्या आम्हाला दिसल्या आणि एक मोठा कासव सुद्धा. असं वाटलं की न्यू इयर आमचं म्हणजे सक्सेस झाला, की न्यू इयरची सुरुवात जी आहे ती खूप छान सुंदररित्या अशी सुरुवात झाली आहे आमची. कारण आम्हाला डॉल्फिन आणि कासव एकाच दिवशी या समुद्रात दिसले. इथे जी जमलेली जी लोक तुम्ही पाहता आहे ना, ते फक्त आणि फक्त त्या डॉल्फिन्सला बघायला इथे उभे आहेत की कधी ते डॉल्फिन्स पाण्याबाहेर येतील आणि कधी आम्ही त्यांचे व्हिडिओज फोटोज शूट करू, ह्या विचाराने हे सगळे इकडे उभे आहेत. आता बोट गेली ना त्या साईडला, बोटीचा आवाज आल्यावर उरले या काय डाय मारली, डाय बघा भारी मारली होती ना वर. डाय मारली वर आले काय भारी मारली. भरपूर आहेत आणि आता अजून आतमध्ये तर मित्रांनो, आम्हाला डॉल्फिन आणि कासव मोठा दिसलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेलच. ते डॉल्फिन खूप मोठं आहे. आत्ताच्या ह्याच्यामध्ये 1 जानेवारी 2026 न्यू इयरमध्ये आले जातात. न्यू इयरमध्ये डॉल्फिन आणि काय कासव मोठा आहे, दिसला खूप. अशा प्रकारे आमचं हरिहरेश्वरचं दर्शन आणि इथला झालेला प्रवास खूप सुंदर आणि अविस्मरणीय झाला. कारण आम्हाला इथे डॉल्फिन्स आणि मोठे कासव दिसले आणि आम्ही आमच्या परतीच्या मार्गास निघालो. मंडळी, तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे नवनवीन व्लॉग आम्ही तुमच्यासाठी आणतच राहू. Thank you for watching. पुन्हा भेटूया अजून एका नवीन व्लॉगमध्ये.